मराठीबद्दल तुम्ही एकेकाळी फार आग्रही होतात. तुम्ही एकेकाळी शिवसेनेत होतात. तुमचा जुन्या काही ट्विट्स, आता मी ते ट्विट्स आता त्यात फारच जास्त खंगाळत बसत नाहीत, पण तुमची त्याच्याबाबत काहीतरी आग्रही भूमिका होती. एक आग्रहाचा नाही, पण एक तुम्हाला गमतीशीर व्हिडिओ दाखवतो फक्त. तुम्हाला मराठीबद्दल किंवा मधल्या काळात हिंदी सक्तीचा एक मुद्दा आला होता, त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका साधारणपणे, हा गमतीशीर आहे तसा व्हिडिओ. म्हणजे खरं बोलणं चुकीचं आहे. अरे नाही ना, माझं शुद्ध उर्दू टाईप हिंदी, उर्दू टाईप ते म्हणतो ना हिंदी, पण त्याच्यामुळे मी स्वतःला हिंदू म्हणून म्हणणार नाही का? माझी हिंदी गडबड आहे हे मानणाऱ्यापैकी किती लोक आहेत? पण हिंदी आपण का तपुनका पेक्षा तरी मी मानतो ना का आपलं नाही आहे. पण नितेशजी काय ना, मधल्या काळात हा गमतीचा भाग सोडून देऊ, पण मधल्या काळात हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत झाला. त्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्याकडे आपण नंतर येऊच या. पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर जिथे अनेक मोठा विरोध झाला. कमलेशजी, माझा मुद्दा आहे हिंदी परत मराठीची सक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेच. आमचे मुख्यमंत्री साहेब आणि आमची सरकारची भूमिकाच आहे. पण दुसरा मुद्दा आहे, हिंदी सक्तीत करायची ना. माझा मुद्दा काय होता, तुम्ही बहरामपाडाला जावा, नलबाजारला जावा, मस्जिद बंदरला जावा आणि सांगा चला हिंदी की सक्ती करो. मध्ये तो अब्बू आझमी भिवंडीमध्ये तुमचे पत्रकार होते समोर, जी छाती ठोक पद्धतीने काय बोलला की इथे भिवंडीत मराठी बोलण्याची, मराठी का क्या काम, का तरी कान फडवली नाही. तुम्हाला एक साधा हिंदू व्यापारी मीरा रोडला दिसतो आणि तुम्ही त्याला कानफडवता आणि त्याच्याकडून मराठी बोलून घेता. माझं म्हणणं आहे, चला मीरा रोडला नयानगर पण आहे, जावा त्या तिकडून त्या लोकांना मराठी बोलायला लावा. नियम सगळ्यांना समान असले पाहिजे.